मित्रांनो, स्वागत आहे एस क्रिएटिव्ह चॅनलवर। तर आज आपण मराठी व्याकरणामधील प्रयोग हा टॉपिक पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल। जर हे तिन्ही कर्ता, कर्म आणि क्रियापद जर आपल्याला ओळखता येत नसेल तर आपल्याला प्रयोग हा टॉपिक समजू शकत नाही व्यवस्थित। तर त्यासाठी अगोदर कर्ता, कर्म आणि क्रियापद काय असते आणि ते कसे ओळखायचे ते आपल्याला आलं पाहिजे। जर तुम्हाला यामध्ये अडचण येत असेल, कर्ता, कर्म आणि क्रियापद जर ओळखता येत नसेल व्यवस्थित, तर मी एक व्हिडिओ त्याच्यासाठी स्पेशल तयार केलेला आहे। कर्ता, कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं आणि त्याच्या ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत मी, तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा पाहून घेऊ शकता। तर चला मग आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया। प्रयोग। तर त्याची प्रयोग म्हणजे काय आपण व्याख्या अगोदर पाहूया। वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर जुळणीतील किंवा रचनेला प्रयोग असं म्हणतात। तर पहा, प्रयोग म्हटलं की आपण रचना किंवा जुळणी हा शब्द लक्षात ठेवू शकतो। त्यानंतर पहा, प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत आणि ते कोणते आहेत ते पाहू आपण। तर प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार आहेत। पहिला आहे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग। तर हे 3 मुख्य प्रयोग आहेत। त्यानंतर ह्या 3 प्रयोगांचे कोणते प्रकार आहेत ते पाहून घेऊ एकदा। सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी हे 2 प्रकार कर्तरी प्रयोगाचे आहेत। त्यानंतर कर्मणी प्रयोगाचे कोणते आहेत ते पाहू। प्रधान कर्तक, शक्य कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी आणि प्राचीन कर्मणी असे 5 प्रकार आहेत कर्मणी प्रयोगाचे। आणि तिसरा आहे भावे प्रयोग। तर त्याचे किती आहेत पाहू। सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि भावकर्तरी हे असे 3 प्रकार आहेत। तर पहा, प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार आहेत, कर्तरी, कर्मणी आणि भावे। तर आपण ही व्यवस्थित स्पष्टीकरणासह पाहूया। पहा, पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग। तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय नेमकं, ज्या प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग असतो। आणि याच्यामध्ये एक ट्रिक आहे पहा लक्षात ठेवण्यासारखी। क्रियापद बहुतेक कोणत्या काळातला असते, यामध्ये वर्तमान काळामधले असते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पहा, याच्यामधील जे 2 प्रकार पडतात, सकर्मक आणि अकर्मक, तर ते म्हणजे काय पहा। ज्या काळात कर्म आलेला असतो त्याला आपण सकर्मक कर्तरी म्हणू शकतो आणि ज्या वाक्यामध्ये कर्म आलेला नाही तर त्या वाक्यामध्ये आपण अकर्मक वाक्य असं म्हणू शकतो। पुस्तक वाचतो। तर पहा, यामधील विद्यार्थी हा कर्ता आहे आणि पुस्तक हे काय आलेलं आहे, कर्म आलेलं आहे। पहा, यामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही आलेलं आहे, त्यामुळे हे काय आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। त्यानंतर खाली पाहू, सकर्मक क्रियापदाचा, सकर्मक कर्तरी प्रयोगाचा आणखी एक आपण उदाहरण पाहूया। ती गाणे गाते। तिसरं पहा, पक्षी उडाला। हे कोणतं आहे आपण आता हे पाहूया। वाक्यात कर्म आलेला नाही, त्यामुळे हे काय आहे मग, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे। त्यानंतर पहा, अकर्मकचं आणखी एक उदाहरण पाहू। नर्मदा इकडे आली नाही। हे पण काय होईल, अकर्मक क्रियापदाचं उदाहरण होईल, अकर्मक। तर आपण अकर्मक कर्तरी प्रयोगाचे एक उदाहरण पाहू। पक्षी उडाला। या वाक्यामध्ये कर्म आलेला नाही, त्यामुळे हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे। त्यानंतर चौथं उदाहरण पाहू। नर्मदा इकडे आली नाही। हे पण अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे। आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय ते जाणून घेऊया आपण। कर्म महत्वाचा असते, कर्मानुसार क्रियापद बदलते। पहा, आपण कर्तरी प्रयोगामध्ये काय पाहिलं होतं की कर्ता महत्वाचा असतो त्यामध्ये आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलत असते। तर कर्मणी प्रयोगामध्ये काय येईल मग, कर्म महत्वाचे असते आणि कर्मानुसारच क्रियापद बदलत असते। उदाहरण पाहू आपण। हेमाने आंबा खाल्ला। तर काय झालं, हे कर्मणी प्रयोग झालेला आहे। त्याचं दुसरं पण एक उदाहरण दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर पहा, भावे प्रयोग। कर्ता किंवा कर्मानुसार क्रियापद बदलत नाही। यामध्ये काय होतं मग, कर्ता किंवा कर्मानुसार क्रियापद बदलत नाही, तर यामध्ये काय असते, नेहमी वाक्यातील क्रियापदाचे रूप हे नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी आणि एकवचनी असते आणि ते स्वतंत्र असते। म्हणजेच कर्त्यामुळे किंवा कर्मामुळे त्याला काही फरक पडत नाही, तर त्याचे स्वतंत्र असं क्रियापद। पहा, वाक्यातील क्रियापदाचे रूप हे नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी आणि एकवचनी असते आणि ते स्वतंत्र असते। उदाहरण पाहू आपण। शिपायाने चोराला पकडले। काय आहे याच्यामध्ये, सकर्मक भावे प्रयोग आहे। दुसरं उदाहरण पाहू आपण। तिला जळजळते।
हे काय आहे, अकर्मकचं उदाहरण आहे, अकर्मक प्रयोगाच भावी प्रयोग. तरी प्रयोगामध्ये कर्ता हा महत्वाचा असतो आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलत असते. कर्मणीमध्ये कर्म महत्वाचा असते आणि कर्मानुसार क्रियापद बदलते. आणि तिसरा आहे भावे. भावेमध्ये कर्ता किंवा कर्म या दोन्हीचा पण काही फरक पडत नाही, तर त्याचे क्रियापद हे स्वतंत्र असते. इथे संपलेला आहे हा घटक. त्यानंतर आपण सराव संच पाहिलेला क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते. तर परीक्षेला अशा प्रकारे प्रश्न येतात आणि 4 ऑप्शन आपल्याला दिले जातात, तर त्यामधील आपल्याला योग्य कोणता पर्याय आहे त्याला तो निवडायचा असतो. खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते. पहिला आहे, गुरुजींनी मुलास शिकवले, गायीने चारा खाल्ला. तिसरा आहे, पोपट पेरू खातो. आणि चौथा आहे, बाबांनी नवा चष्मा आणला. तर यामधील भावे प्रयोगाचं कोणतं आहे मग, गुरुजींनी मुलास शिकविले, हे याचं आन्सर आलेलं आहे. त्यानंतर दुसरं पाहू आपण, सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग आहे यामध्ये, कर्मणी आहे. पहा, यामध्ये कर्म दिलेला आहे, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. त्यानंतर तिसरं पाहू आपण, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा. राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. याचं आपल्याला आन्सर लिहायचं आहे. याचं येणार आहे आन्सर कर्मणी प्रयोग. चौथं पाहू आपण, खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. यामध्ये कोणतं आहे पहा, तिने मैत्रिणीला बोलावले, सीमा गाय बांधते, पाहुण्यांनी ध्वज उभारला, माधवीने बांगड्या घातल्या. यामध्ये काय ओळखायचं आहे आपल्याला, कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे. तर यामध्ये काय येईल मग, सीमा गाय बांधते हे कर्तरी प्रयोगाचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आपला प्रयोग हा टॉपिक संपलेला आहे, पूर्ण व्यवस्थित स्पष्टीकरणासह झालेला आहे आपला. आणि त्यामध्ये कोणते क्वेश्चन येतील एक्झाममध्ये ते पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.